गळते, केसामध्ये खूप सारा प्रॉब्लेम आहे किंवा डोक्यामध्ये डॅन्ड्रफ झाला आहे. माझ्या केसाची अजिबात वाढ होतली आहे. अजिबात माझे केस वाढून नाही राहिली आहे. हॅलो हाय नमस्कार, मी भारती. माझ्या हेअर किंग चॅनल वरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता बघा केस गळते, केसामध्ये खूप सारा प्रॉब्लेम आहे किंवा डोक्यामध्ये डॅन्ड्रफ झाला आहे. माझ्या केसाची अजिबात वाढ होतली आहे. अजिबात माझे केस वाढून नाही राहिली आहे. तर आपण त्याच्यासाठी एक रेमेडी करणार आहोत. त्याच्याने काय होईल, आपल्या केसाची वाढ वाढ होत राहील आणि आपल्या केसामध्ये जे डॅन्ड्रफ आहे ते अजिबात निघून जाणार आहे आणि केसाची जे आपली वाढ राहील ती वाढत 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 जाईल आणि आपले केस जे आहे सिल्की आणि स्मूथ पण होतील. तर बघू शकता माझे केस किती सिल्की आणि स्मूथ आहेत. असे तर तुम्हाला केस हवे असतील तर तुम्ही छोटासा उपाय जरूर नक्की करून पहा. आता तुम्ही म्हणाल की मी एकदा केला, आजच केला आणि आजच करून पाहिलं ट्राय, तर मला काही आरामच नाही. तर असं होणार नाही. आता मी एवढ्या दिवसापासून जे हे रेमेडी आहे ती यूज करून राहिली, तेव्हाच कुठं माझ्या केसामध्ये एवढा फरक आला आहे. एवढे केस माझे लांब आणि लचक आणि घनघोर झाले आहे. तसंच तुम्हाला खूप कधी कधी काय होतं, आपल्याला लगातार आपण जर रेमेडी ट्राय करत राहिलो तर आपल्याला लवकरात लवकर आराम लागून जातो. पण कधी कधी काय होतं, आपल्याला 2 महिने किंवा 4 महिने किंवा 6 महिने पण लागू शकतात. तर कधीच हारू नये आणि थकू नये. कधीच हारू नये कोणत्याही कामाला. आपल्याला जर असे केस हवे असतील आणि असे खूप छान मस्त केस पाहिजे असतील तर हे तुम्ही रेमेडी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुमचे केस पण असेच लांब लचक आणि घनघोर होतील. जसे माझे केस आहेत तसे तुमचे पण होतील. आणि मी हे रेमेडी आहे खूप दिवसापासून यूज करत आलेली आहे, तेव्हाच कुठे माझे केस एवढे लांब आणि लचक झालेले आहेत. अगदी छोटासा उपाय आहे पण फार महत्वाचा आहे. तुम्ही जर नेहमी नेहमी ट्राय करत राहिल्या 2 दिवसाआड तर तुम्हाला नक्कीच आराम होईल आणि आपले केस घनघोर होतील. तुम्हाला कोणी पण विचारेल की तू केसाला का लावतेस, तुझे एवढे केस लांब झाले आहेत, दाट झाले आहेत आणि स्मूथ आणि सिल्की झाले आहेत, असं का आहे तुझ्या केसामध्ये, असे सगळे जण विचारतील. तर बघा माझे केस एवढे झाले. मी जे रेमेडी आहे खूप दिवसापासून यूज करत आलेली आहे आणि माझे केस खूप छान आणि मस्त असे सिल्की आणि स्मूथ आहेत. तर तुम्ही पण हे जी रेमेडी आपल्याला जास्त काही लागणार नाही, इथं आपल्याला जास्त काही लागणार नाही. एक आपल्याला लोखंडी तावा घ्यायचे किंवा तुमच्याकडे लोखंडी कोणती ती वस्तू असेल तर तुम्ही ते घ्या आणि प्रयत्न करा की तुम्ही लोखंड्या भांड्यातच जे रेमेडी आहे आपण करणार आहोत. तर तुम्ही पण प्रयत्न करा का लोखंडी भांड्यातच करायची आहे. आणि आपल्याला लागणार आहे कढीपत्ता. जर तुमच्याकडे नाही असेल तर तुम्ही कुठूनही आणू शकता, विकत आणू शकता किंवा आजूबाजूला तुमच्या घर असेल तिथून आणू शकता आणि आपल्या पॉलिथिन मध्ये पॅक करून ठेवू शकता. आणि 2 दिवसाआड आपल्याला हे रेमेडी करायची आहे. अगोदरल्या दिवशी आपल्याला तेल लावायचे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला केस धुवून घ्यायचे आहे. तुम्हाला असं वाटलं का मी लावून ठेवू शकतो 2 दिवस, तरी पण काही नाही होत, काही फरक नाही पडत, लावून पण ठेवू शकता. जास्त उशीर न करता आपण रेमेडीला सुरुवात करूया. चला मग. आता सगळ्यात आधी मी चालली आहे कढीपत्ता आणायला. तर हे बघा माझ्या घरीच हे झाड आहे कढीपत्त्याचं, एकदम ताजं आणि मस्त छान हिरवंगार जे आहे इथं कढीपत्ता आहे. तर मी इथं कढीपत्ता तोडून घेत आहे मस्त. आता तुमच्याकडे नाही असेल तर तुम्ही दुसऱ्याच्या घरून किंवा विकत घेऊन आणू शकता आणि त्याला पन्नीमध्ये बांधून छान मस्त धुवून सुकवून किंवा असंही ठेवलं तरी चालते. तर मी घरीच आहे, तर मी जेव्हा पण केसाला तेल लावायचं असलं तर मी घरीच तेल करून घेते आणि लावून घेते. तर बघा मी इथं कढीपत्ता जो आहे तोडून घेत आहे, छान मस्त हिरवंगार आहे. आणि बघा जेव्हा मला तेल बनवायचं असलं ना, मी ताजं ताजंच तोडून घेते आणि तेल बनवून घेते. तर बस एवढं होऊन जाईल. आता मी एक घेतली आहे कटोरी आणि हे बघा कढीपत्ता घेतलेला आहे आणि कढीपत्त्याचा पाला जे आपल्याला इथं तोडून घ्यायचा आहे. बघू शकता असं आपल्याला कढीपत्ता जेवढा लागत आहे आपल्या केसांसाठी तेवढा आपण इथं पाला तोडून घेऊ. आता एक कटोरी पाला जो आहे आपण तोडून घेतला, एवढा आपल्या केसासाठी खूप आहे.
तर बघा एवढ्या केसासाठी मी एवढा पाला तोडून घेतलाय. आता तुमचे केस जेवढे आहेत त्याच्यानुसार तुम्हाला पाला घ्यायचा आहे. आता सगळ्यात आधी आपण गॅस पेटवून घेऊ. गॅस पेटवली, त्याच्यानंतर घेतलाय आपण लोखंडी तावा. तर बघा शक्यतो लोखंडी तावाच घ्यायचा आहे. तर मी लोखंडी तावा घेतला आणि त्याच्यानंतर घेतलं मी इथं ऑइल. तर हे बघा कोकोनट ऑइलचं ऑइल आहे. तर तुम्हाला पण शक्य ते तुम्हाला कोकोनटचंच ऑइल घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर घेतलेली आहे मी इथं कढीपत्ता. आता ताव्याला हलकं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथं तेल ओतून घ्यायचं आहे. आता बघा गरम झालं का बा म्हणून इथं आपण थोडं चेक करू. बघा इथं आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडा थोडा पाला जो टाकत जायचा आहे. तर बघा मी इथं पाला टाकत जात आहे आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला कशी आवाज येते तर मी ऐकवून दाखवत आहे. बघू शकता अशी तुम्हाला आवाज आली पाहिजे. तर पूर्ण जे आहे इथं आपला कढीपत्ता जो आपण कढीला तडका देतो त्याच काही आपल्याला कढीपत्ता जो आहे इथं आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही जो कढीपत्ता आहे आपला पूर्ण जे आहे इथं जळलेला आहे. असंच आपल्याला कढीपत्ता आहे पूर्ण जे आहे जळू द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा गॅस जी आहे मी इथं बंद करून घेतलेली आहे. कारण जास्त जर आपल्याला वाटत आहे की जास्त खूप तडतड उडत आहे आणि खूप म्हणजे इथून धुवा निघत आहे तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे. तर मी इथं गॅस बंद केली आणि त्याच्यानंतर बघा आता आपण हा जो तेलाला आहे कमी पॉवर मध्येच आपल्याला कढीपत्ता आहे तो शिजवून घ्यायचा आहे. तर मी इथं कमी पॉवर मध्ये शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर आता आपण एक फडका घ्यायचा आणि त्याच्यानंतर पतलाचा फडका घ्यायचा आणि किंवा तुम्ही तुमच्याकडे गाळणी असेल तर तुम्ही गाळणीनं पण गाळू शकता. आता बघा आपण इथं तेल जे आहे इथं गाळून घेत आहोत. इथं आपले जे आहे थोडस तेल निघालेले आहे. तर मी बनवलेले तेल जे आहे इथं टाकून घेत आहे. बघा इथं एवढं ऑइल जे आपल्याला होऊन जाईल. तर मी स्वतः बनवलेला ऑइल आहे. तर मी जेव्हा पण मला केस धुवायचे राहते किंवा मला तेल लावायचे राहते मी या तेलाला यूज करून घेते. तर हे बघा हे तेल जे आहे मिक्स करून घेतलेलं आहे. आता तर मी घेतलेला आहे एक टावेल कारण साडी आणि ब्लाऊज नवीन आहे. त्याच्यामुळे तेलाचे डाग नको व्हायला तर मी अशी टावेल घेऊन घेत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला दोन साईडनं दोन भाग जे आहेत केसायचे करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही हातांना तेल मिसळून घ्यायचं आहे आणि छानपैकी आपल्याला मालिश करून घ्यायची आहे.
केसाला पूर्ण जे तेल आहे लावून झालेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही जुडा बांधून ठेवू शकता किंवा वेणी बांधून ठेवू शकता किंवा इथून आपण पॉलिथिन टाकून आणि पूर्ण जे पॅक करून ठेवू शकता. तर बघा मी पूर्ण जे आहे ते जुडा बांधून ठेवत आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही ना दुसरं ऑइल जे टाकलं आहे ते कशाचं आहे, तर ते मी बनवलेलेच आहे. आपलं ते जे तेल होतं ते तेल आपल्याकडे कमी होतं, त्या कारणाने जो तेल होतं कमी होतं, तर माझे केस जे मोठे आहेत तर मी तेल होणार नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यात थोडं तेल अजून मिक्स केलं. तुमच्याकडे कोणतेही साधन नाही असेल तर तुम्ही कढीपत्ता आणि कोकोनट जे तेलाची बॉटल येते ऑइली ते तुम्ही जास्तच टाका आणि कढीपत्त्याचं आणि कोकोनट ऑइलचंच तेल बनवा आणि तेच लावून घ्या. तुम्हाला त्याच्याने भरपूर रिझल्ट येईल आणि तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती दिवसानं रिझल्ट आलं किंवा आलं या नाही आलं. आणि माझी खात्री आहे की तुम्हाला नक्कीच रिझल्ट येईल. तुम्ही प्रयत्न करत राहा. चला मग माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा. लाईक केल्याने मला खूप मोटिवेट वाटतो आणि मला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतो. तर मी तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ घेऊन येत राहीन. तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओ सोबत. थँक्यू. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.